ज्ञानाच्या अथांग सागराला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेबांना प्रथमतः त्रिवान अभिवादन। शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे। शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पाषाण करेल तो गुगळल्याशिवाय राहणार नाही, असे सांगणारे महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचं महत्त्व मोजक्या शब्दात सांगितले आहे। जी श्री चूल आणि मूलमध्ये होती ती आज डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानामुळे आज ती राष्ट्रपती, पायलट, आपला गावाचा कारभार सांभाळते। अशी ताकद देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामार्फत करून ठेवले आहे। येवल्याची सभा होती आणि येवल्याच्या सभामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जाण्यासाठी तयार होतात, पण माता रमाई ही आजारी असते। डॉक्टरांना बोलवून माता रमाईची ते गोळ्या औषध देत होते, पण एकीकडे समाज आणि एकीकडे स्वतःची बायको जी आजारी आहे तरी सुद्धा ते सभेसाठी जाण्यासाठी निघतात व माता रमाईला म्हणतात ते तुझा आजारपण नीट करण्यासाठी असंख्य डॉक्टर आहेत, पण आपल्याला समाजाला सुधारण्यासाठी मी फक्त एकमेव डॉक्टर आहे, त्याच्यामुळे मला जावं लागेल। शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असा मोलाचा संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संघटित होऊन कोणता संघर्ष करू शकतो याचं आपल्याला उदाहरण याच्यामधून दिलं आहे। जर त्यांचे जेव्हा गोलमेज परिषद मध्ये ते असताना त्यांच्या पोटची 4 मुलं ही वारली, पण तरी सुद्धा त्यांनी मागे न हटता त्यांनी समाजासाठी प्रत्येक व्यक्तीसाठी अहोरात्र त्यांनी कष्ट केले। संविधानाच्या मार्फत त्यांनी बऱ्याच लोकांना आरक्षण दिलं, पण काही ठराविक लोक म्हणतात की फक्त याच जातीसाठी केलं, पण नाही मित्रांनो, त्यांनी प्रत्येक व्यक्तीसाठी काही ना काही करून ठेवलंय। आज आपण दोघांमध्ये भांडण नसतं तर आपण सहज म्हणतो तुम्हाला कोर्टामध्ये पाहून घेईल, तर ही आहे ताकद संविधानाची। याच्यामध्ये आपल्याला जर कोणी न्याय देत नसेल तर आपण संविधानामध्ये न्याय मागू शकतो। सगळं कायद्याप्रमाणे चालू आहे मित्रांनो, तर आपल्याला अशी ताकद त्यांनी दिली आहे। फक्त बाबासाहेब हे संविधानाचे शिल्पकार नाही, त्यांनी सांगून दिले समता, बंधुत्व, स्वातंत्र्य यांच्या मिळून जे बनवलेले ते संविधान आहे। लोकांसाठी चाललेलं राज्य म्हणजे संविधान। संविधानानुसार जर आपले राज्य व्यवस्थित चाललं तर कोणाला काही अडचण येणार नाही। याच्यामध्ये महत्त्वाचे बरेच मुद्दे त्यांनी असे आतापर्यंत दूरदृष्टीनुसार करून ठेवले आहेत मित्रांनो। चला तर पाहूया थोडं आयुष्यभर लक्षात ठेवून बहुमूल्य विचार। चला तर पाहूया। शिक्षण हेच परिवर्तनाचे शस्त्र आहे। शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असे सांगत बाबासाहेबांनी शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले आहे। शिक्षणावरच्या जोरावर माणूस स्वतःची ओळख तयार करू शकतो, अन्यायाविरुद्ध लढू शकतो, हक्कासाठी लढा व संघर्ष करा। जात, धर्म, लिंग, भाषा यापेक्षा माणूस ही ओळख महत्त्वाची असते। समाजात सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळवण्यासाठी संघर्ष करा, संघर्षाशिवाय हक्क मिळत नाही। स्त्रियांचे हक्क आणि समानता। बाबासाहेबांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी, संपत्ती आणि स्वातंत्र्याच्या हक्कासाठी अनेक कायदे राबवले। जोपर्यंत स्त्रीला सन्मान हक्क मिळत नाही तोपर्यंत समाज हा प्रगत होणार नाही आणि होऊही शकत नाही। कायद्याच्या मार्गाने चला। घटना चांगली आहे की वाईट यापेक्षा घटना राबवणारे लोक कोण, त्यांचा उद्देश कोणता यावर राज्यघटनेचे यश अपयश ठरेल। कोणतेही बदल कायद्याच्या चौकटीत राहूनच झाला पाहिजे।
शेती समृद्ध देश. शेती राष्ट्रीय उत्पन्नाचा स्रोत आहे. शेती समृद्ध झाली तर शेतकरी, मजूर आणि देश समृद्ध होण्यास मदत होईल. शेतीला उद्योग म्हणून पुढे केल्यास अर्थव्यवस्थेच्या मजबूत झाली म्हणून समजा. बदलाचा मूलमंत्र म्हणजे लोकशाहीच. रक्तपात न घडविता सामाजिक व आर्थिक क्षेत्रात मूलभूत स्वरूपाचे बदल घडवून आणण्याचा मूलमंत्र फक्त लोकशाहीतच आहे. अवगत असल्यामुळे तीच मानवी जीवनाच्या प्रवाहाशी सुसंगत आहे. राजकीय दृष्टिकोन. राजकारणात भक्ती किंवा विभुक्ती पूजा म्हणजेच अंधपतनाचा मार्ग. यामुळे हुकुमशाही प्रवृत्ती वाढते. राजकारणात विशिष्ट लोकांचा दरारा व मक्तेदारी विषमता हे दृश्य पालटणे पाहिजे. हिंसा न तर कायदा. हिंसा नव्हे तर कायदा. समाज परिवर्तनासाठी हिंसा नव्हे तर कायदा, संविधान आणि संवादाचे मार्ग अधिक प्रभावी ठरतात. दुर्गुणाची लाज वाटावी. माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज न वाटता दारिद्र्य दुर्गुणाची वाढायला पाहिजे. म्हणजे माणसाच्या आपल्या दारिद्र्याची लाज न वाटता आपण केलेल्या वाईट कृत्याची लाज वाटावी. असे आयुष्यभर लक्षात ठेवावे असे बहुमूल्य विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे होते. त्यांना 134व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन व सर्व भारतीयांना 14 एप्रिलच्या हार्दिक शुभेच्छा.